नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, तुळशीचा विवाह झाला की विवाहाचे बार उडू लागतात। यंदा अधिक मासामुळे लग्न सराई सुरू झाली आहे। पहिल्या मुहूर्तालाच अनेक जोडपी विवाह बंधनामध्ये बांधली गेली आहेत। यंदा लग्नाचा मोठा सीझन मानल्या जाणाऱ्या दिवाळीच्या सुट्टीत अर्थात मे जून महिन्यांमध्ये मुहूर्त नाहीत। 2024 मध्ये एकूण 77 मुहूर्त असली तरी यंदाची लग्न सराई जुलै महिन्यापर्यंत थांबेल। तोपर्यंत 62 विवाह मुहूर्त असतील। त्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये होणाऱ्या तुळशी विवाहानंतर पुढील मुहूर्त प्रारंभ होतील। नुकताच तुळशी विवाह संपन्न झाला असून लग्न सराईला सुरुवात झाली। लग्न सराईच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच सोनं आणि चांदीच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ पाहायला मिळते। दरम्यान रेशीम गाठी जुळून आलेल्या लग्नाळूंसाठी यंदा 77 मुहूर्त असले तरी पुढील वर्षी 2024 मधील मे आणि जून मध्ये एकही मुहूर्त नसल्याचं समोर आले। यंदाच्या वर्षी आणि पुढील डिसेंबरपर्यंत अर्थात डिसेंबर 2023 पासून ते डिसेंबर 2024 पर्यंत जुळून आलेल्या रेशीम गाठी बांधण्यासाठी अर्थात लग्नासाठी तब्बल 77 तारखा ग्रह नक्षत्रानुसार शुभ आहेत। नोव्हेंबर 2023 मध्ये 3 मुहूर्त होते तर डिसेंबर महिन्यामध्ये 10 मुहूर्त होते। त्यानंतर जानेवारी ते एप्रिल या 4 महिन्यांच्या कालावधीमध्ये विवाहासाठी तब्बल 42 तारखा शुभ आहेत। मात्र मे आणि जून महिन्यामध्ये लग्नासाठी एकही मुहूर्त नाही। परीक्षा, संपूर्ण शाळांना सुट्ट्या असल्यानं अनेक जण मे आणि जून महिन्यांमध्येच मुहूर्त काढतात। मात्र यंदा मे आणि जून महिन्यामध्ये लग्नासाठी एकही मुहूर्त नसल्याचं त्यापूर्वी किंवा जुलै महिन्यातील मुहूर्त तुम्हाला काढावे लागणार आहेत। जुलैमध्ये लग्नासाठी 6 मुहूर्त आहेत। तर मग आता जाणून घेऊयात की कुठल्या महिन्यामध्ये किती मुहूर्त आहेत। जानेवारी 2024 मध्ये 2, 3, 4, 5, 6, 8, 17, 22, 27, 28, 30 आणि 31 या तारखा आहेत। तर फेब्रुवारीमध्ये 1, 4, 6, 12, 13, 14 आणि 17, 18, 26, 27, 28 आणि 29 या तारखा आहेत। तर मार्चमध्ये 3, 4, 6, 11, 16, 17, 26, 27 आणि 30 या तारखा आहेत। तर एप्रिल 2024 मध्ये 1, 3, 4, 5, 18, 20, 21, 22 आणि 23 या तारखा आहेत। तर जुलै 2024 मध्ये 9, 11, 12, 13, 14 आणि 15 या तारखा आहेत। तर नोव्हेंबर 2024 मध्ये 17, 23, 26 आणि 27 या तारखा आहेत। तर डिसेंबर 2024 मध्ये भरपूर मुहूर्त आहेत। ते आहेत 3, 5, 6, 7, 11, 12, 14, 15, 20, 23 आणि 26। तर मित्रांनो, ज्यांना लग्न करायचे आहे तर त्यांनी या तारखांचा जरूर विचार करावा, कारण हे जे सगळे तारखा आहेत तर ह्या तिथीप्रमाणे अगदी योग्य आहेत। तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।